नमस्कार, मी कांचन कारमोरे। बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली 7 जुलै 2025 पासून 7/12 कोरा 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 पदयात्रा सुरू आहे। ही पदयात्रा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आणि त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केली आहे। अमरावती जिल्ह्यातील पापड या गावापासून जे देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव आहे, या यात्रेची सुरुवात झाली। ही पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथे, जिथे देशातील पहिली शेतकरी आत्महत्या नोंदवली गेली, तिथे 14 जुलै रोजी संपणार आहे। एकूण 138 किलोमीटरचा प्रवास या यात्रेत कापला जाणार आहे। पदयात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी उंबरडा बाजार, मानकी, वडसा, तिवरी, तुपटाकडी, काडी दौलत, गुंज अशा अनेक गावांना भेटी दिल्या। या गावांमध्ये त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली। विशेषतः लोही बाजार येथे एका वृद्ध महिलेच्या पडक्या घराची दुर्व्यवस्था पाहून त्यांनी तिला पक्के घर बांधून देण्याचे आश्वासन दिले। या पदयात्रेला शेतकऱ्यांसह विविध सामाजिक गटांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। यवतमाळ जिल्ह्यात यात्रा पोहोचल्यानंतर स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले। बच्चू कडू यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली नाहीत। त्यांनी चेतावणी दिली की जर उपोषण आणि पदयात्रेनंतरही सरकारने कर्जमाफीची मागणी पूर्ण केली नाही तर गांधी जयंतीला निर्णायक भूमिका घेतली जाईल। या यात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनीही पाठिंबा दर्शविला असून बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले। ही पदयात्रा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे।